Hello friends, good morning. Today we see a practical number 4. Write a PHP program for creating and manipulating first indexed array, second associative array and third multidimensional array. त्यामध्ये बघा फर्स्ट आपल्याला इंडेक्स्ड अरे बघायचा आहे. इंडेक्स्ड अरेमध्ये जो आपल्याला लास्ट टाइम लेक्चरच्या वेळी शिकवलं होतं, इंडेक्स्ड अरे म्हणजे काय असतं. देर आर टू वेज टू क्रिएट इंडेक्स्ड अरे. द इंडेक्स कॅन बी असोसिएटेड ऑटोमॅटिकली ऑलवेज स्टार्ट्स इज ॲट 0. इंडेक्स त्याचा जो अरे असतो, अरेचा पार्ट, त्यामध्ये इंडेक्स असतात 0, 1, 2, 3 अशा व्हॅल्यू असतात. इंटिजर व्हॅल्यू. आता कार नावाचा अरे आहे, त्यामध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत, वॉल्वो, BMW आणि टोयॅटो. और द इंडेक्स कॅकेबल इंडेक्स कारच्या 0 इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे, वॉल्वो. कारच्या 1 इंडेक्सला BMW. कारच्या 2 इंडेक्सला टोयॅटो ही व्हॅल्यू आहे. द फॉलोइंग एक्झाम्पल क्रिएट्स अँड इंडेक्स्ड अरे नेम्ड कार. असाइन्स 3 म्हणजे कार नावाचं अरे आहे, त्याला कोणत्या 3 एलिमेंट असाइन केलेत. त्या प्रिंट करण्या म्हणजे कशा प्रिंट करणार इंडेक्स्ड अरे यूज करून, ते बघा. एक्झाम्पलमध्ये काय केले, PHPमध्ये अरे कार नावाचं व्हेरिएबल घेतलं आहे, त्यामध्ये अरे घेतला आहे वॉल्वो, BMW आणि टोयॅटो. आणि त्यामध्ये आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, फक्त कारच्या 0 इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे, कारच्या 1 इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे आणि कारच्या 2 नंबरच्या इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे ती. 0 नंबरला वॉल्वो आहे, फर्स्ट नंबरला BMW आणि सेकंड नंबरला टोयॅटो आहे. हे फक्त प्रिंट होते. एवढंच ह्या इंडेक्स्ड अरेमध्ये. आता हे एक्झाम्पल आपण बघूया रन करून. हे बघा इथं आहे. इथं आपण फक्त सेम एक्झाम्पल घेतले. इथं फक्त वॉल्वो, BMW आणि स्विफ्ट घेतले. आय लाईक कार 0, कार 1 आणि कार 2 जो इंडेक्सचा आहे तो व्हॅल्यू. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. जॅम्स कंट्रोल पॅनल स्टार्ट आहे का ते एकदा चेक करा फक्त. कंट्रोल पॅनल स्टार्ट आहे का एकदा चेक करून बघा, म्हणजे हे होईल तुमचे खाते बघा. हे कंट्रोल पॅनल हे स्टार्टच आहे ऑलरेडी. आता फक्त आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. हा प्रोग्राम ह्याचं नाव काय, index.php असा सेव्ह केला. सेव्ह कसा करायचा तुम्हाला मी सांगितले. सेव्ह ॲजमध्ये जाऊन कॉम्प्युटरमध्ये सीमध्ये झॅम्प नावाच्या फोल्डरमध्ये htdocs आपल्या नावाचा फोल्डर तयार केला. इथं मी माझ्या नावाचा फोल्डर तयार केला, त्यात index.php अशी ही फाईल सेव्ह केली. सेव्ह रिप्लेस झाली. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. अश्विनी सेम आय लाईक वॉल्वो, BMW आणि स्विफ्ट. समजला हा इंडेक्स्ड अरे. इंडेक्स्ड अरे म्हणजे जस्ट कार नावाचा व्हेरिएबल घेतला आहे आणि त्यामध्ये अरेमध्ये 3 व्हॅल्यू घेते, वॉल्वो, BMW आणि स्विफ्ट. आणि यामध्ये फक्त कारच्या 0 नंबरला कोणती व्हॅल्यू आहे ती प्रिंट होणार, 1 नंबरला कोणते, सेकंड नंबरला कोणते. इथे ह्या ठिकाणी तुम्ही दुसरे एक्झाम्पल, समजा आपण इथं फ्रूट्सचं एक्झाम्पल घेऊन बघूया. आता एक्झाम्पल चेंज करून बघूया. तर अरेच्या ऐवजी फ्रूट्सची नावं घेऊया आपण. ॲपल, मँगो आणि बनाना घेऊया. आता इथं कारचा आर्य घेतला आहे आपण. इथं अगोदर कार नावाचा आर्य होता. आता हा कोणता व्हेरिएबल कार घेतलं होतं. आता कोणतं व्हेरिएबल घेतलं आहे, फ्रूट. त्यामुळे इथं कारच्या ऐवजी फ्रूट येणार. फ्रूटच्या 0 नंबरच्या इंडेक्सला जे व्हॅल्यू आहे ती प्रिंट करायची आपल्याला. सो इथं फ्रूट्स घ्यायचं. फ्रूट्स सेम इथं पण आपल्याला फ्रूट्स घ्यायचं आहे. सेम इथं पण आपल्याला फ्रूट्सच व्हॅल्यू द्यायची. आता हा प्रोग्राम आपण सेव्ह करूया. index.php. आता हा रन करून बघूया. इथं हे बघा, आय लाईक ॲपल, मँगो आणि बनाना समजल्या, व्हॅल्यू चेंज झाल्या. आता आपल्याला असोसिएटिव्ह अरे, इंडेक्स्ड अरे झाला. इंडेक्स्ड अरे लूपमध्ये लूप थ्रू अँड इंडेक्स्ड अरे कसा बघायचा आहे ते बघा. यामध्ये व्हेरिएबल कार घेतले सेम, त्यामध्ये अरे कसा डायरेक्ट अरे घेतला आहे.
व्हॉल्वो BMW टोयॅटो. आणि अरे कोणतं व्हेरिएबल घेतलं अरे लेंथ काउंट कार्स, फक्त कार काउंट करायचे. आणि फॉर लूप वापरले. फॉर लूप मग अगोदरच्या प्रॅक्टिकलला शिकवलं आहे तुम्हाला. x इज इक्वल टू 0, x इज लेस दॅन अरे लेंथ आणि x प्लस प्लस. इचो कार्स व्हेरिएबल x घेतले आणि इचो BR घेतले. फक्त कार आहेत त्या काउंट करायच्या त्या ह्याच्या आणि अरे लेंथ यूज केले. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. इंडेक्स लूप सेम आहे बघा. तर अरे लेंथ घेतले काउंट कार्स फॉर x इज इक्वल टू 0, x इज लेस दॅन इक्वल टू अरे लेंथ आणि x प्लस प्लस. आता हा प्रोग्राम आपण इंडेक्स लूप म्हणून सेव्ह केला आहे. हा प्रोग्राम फक्त रन करून बघूया. सेम व्हॅल्यू फक्त प्रिंट होतात, सेमच व्हॅल्यू प्रिंट होतात. फक्त एवढंच की इथं लूप वापरून आपण हा प्रोग्राम केला आहे. आणि मग असा 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणती तुम्हाला पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने केला तरी चालेल. इंडेक्स लूप हा फॉर लूप यूज करून वापरला आहे आणि हा वापरला आहे तो सिम्पल पद्धतीनं. व्हेरिएबल घेतले त्यामध्ये अरे घेतला आहे. आता आपल्याला असोसिएटिव्ह अरे बघायचा आहे. असोसिएटिव्ह अरे बघा. असोसिएटिव्ह अरेमध्ये काय असतं, ज्या अरेच्या इंडेक्सला व्हॅल्यू आहे तिथं स्ट्रिंग असते. पीटर, वेन, जॉय ह्या इंडेक्सला अगोदर मग अशी कशा इंटिजर व्हॅल्यू असायच्या तशी इथं आपण स्ट्रिंग ही व्हॅल्यू पण घेऊ शकते. असोसिएटिव्ह अरे क्रिएट करण्याच्या त्या ह्याच्या पण 2 वे आहेत. फर्स्ट वे बघा, एज इज इक्वल टू अरे पीटर 35, वेन 37, जॉय 43. आणि खाली आहे तो असा एका खालोखाली एक घेतलेत सरळ व्हॅल्यू. एज पीटर 35, एज वेन 37 आणि एज जॉय 43. हे असोसिएटिव्ह अरे. आता असोसिएटिव्ह अरेचे एक्झाम्पल बघा. असोसिएटिव्ह अरेचे एक्झाम्पल सेम असंच. PHPमध्ये व्हेरिएबल एज घेतले त्याच्यामध्ये अरे घेतले. पीटर 35, वेन 37, जॉय 43. आणि इच ऑफ पीटर इज एज पीटर. एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये पीटरच्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे ती प्रिंट होणार. आता पीटरच्या इंडेक्सला 35 व्हॅल्यू म्हणजे 35 व्हॅल्यू प्रिंट झाली पाहिजे इथं. म्हणजे असोसिएटिव्ह अरे म्हणजे कसं अरे त्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू पण असू शकते स्ट्रिंग. आता पीटरच्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये पीटर इंडेक्सला 35 व्हॅल्यू आहे म्हणजे आपल्याला 35 व्हॅल्यू प्रिंट होणार. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. इंडेक्स असोसिएटिव्ह अरे बघा सेम. अरे पीटर इज इक्वल टू 35, वेन इज इक्वल टू 37, जॉय इज इक्वल टू 43. पीटर एजच्या पीटर नावाच्या व्हेरिएबलमध्ये कोणती व्हॅल्यू आहे ती रन होणार. आता हा असोसिएटिव्ह अरेचा प्रोग्राम आपण रन करून बघूया. पीटर इज 35 इयर्स ओल्ड. म्हणजे पीटरच्या इथं कोणती व्हॅल्यू आहे 35. आता इथं एक वेगळी व्हॅल्यू घेऊया. इथं पीटर आहे. आता इथं पीटरच्या ऐवजी आपण जॉय घेऊन बघूया. जॉय घेऊन घेतल्यावर कोणती व्हॅल्यू कसं रन होते बघूया. फक्त इथं जॉय घेतले. जॉय इज एज आणि इथं फक्त पीटरच्या ऐवजी जॉयच्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे ती प्रिंट झाली पाहिजे. म्हणजे 43 व्हॅल्यू प्रिंट झाली पाहिजे. आता बघूया आपण जॉय. आता हा प्रोग्राम सेव्ह करून घेऊया. फाईल सेव्ह. आता हा प्रोग्राम रन करून बघूया. असोसिएटिव्ह जॉय इज 43 इयर्स. समजलं तुम्हाला. हा प्रोग्राम असा आहे तो त्यात पीटरच्या इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट होते. एजच्या पीटरच्या इंडेक्सला जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट होणार. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं असोसिएटिव्ह आहे. हे बघितलं असोसिएटिव्ह अरेचे एक्झाम्पल बघितलं आपण. आता आपल्याला मल्टी डायमेन्शनल अरे बघायचं आहे. एकच मिनिट. मल्टी डायमेन्शनल अरे इज ॲन अरे कंटेनिंग 1 or 2 more अरेज. म्हणजे मल्टी डायमेन्शनल अरेमध्ये एकाच अरेमध्ये एकापेक्षा 2 व्हॅल्यू असतात. म्हणजे एकाच अरे हा जो मल्टी डायमेन्शनल अरे एक अरे तो दुसऱ्या अरेचा अरे बनून काम करतो.
PHP supports multidimensional array that are 2, 3, 4, 5 and more level diffs. However, arrays more than 3 levels diff are hard to manage for the most people. म्हणजे 3 डायमेन्शनल अरेपर्यंत आपण करू शकतो, पण 3च्या पुढचे ते मॅनेज करण्यासाठी हार्ड जातात. आता 2 डायमेन्शनल अरे बघा. 2 डायमेन्शनल अरे इज ॲन अरे ऑफ अरे आणि 3 डायमेन्शनल अरे इज ॲन अरे ऑफ अरेज. आता 2 डायमेन्शनल अरे बघा, ह्यामध्ये 2 डायमेन्शनल अरेचे एक एक्झाम्पल घेतले आपण. 2 डायमेन्शनल अरेमध्ये काय घेतले, PHPमध्ये व्हेरिएबल कार नावाचे व्हेरिएबल घेतले, त्यामध्ये अरेमध्ये अरे घेतला आणि वॉल्वो 2218 सेम दुसरा अरे घेतला. अरेमध्येच हे सगळे अरे घेतलेत बरं का. BMW 5030 अरे सॅब 52 अरे लँड करोवर 1715 आणि इचोमध्ये फक्त प्रिंट केले इन स्टॉक, म्हणजे स्टॉकमध्ये कोणत्या कार आहेत ते आपल्याला दाखवायचं आहे. कार नावाच्या व्हेरिएबलमध्ये फर्स्ट इंडेक्स 0 इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे, सेकंड अरेमधल्या 0 इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे ती प्रिंट होणार. असं सेम कारच्या 0 नंबरच्या इंडेक्स फर्स्ट अरेमधल्या 0 नंबरच्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे, सेकंड अरेमधल्या 1 नंबरच्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे. तसंच सेम कारच्या 0च्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे आणि 2 नंबरच्या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे, असा प्रत्येक ह्या व्हॅल्यू प्रिंट होणार. आता हा मल्टीडायमेन्शनल अरेचा आपण प्रोग्राम करून बघूया. असोसिएटिव्ह अरेचा लूप वापरून प्रोग्राम कसा, आता हा प्रोग्राम आपण सिम्पल बघितला मग अशी लूप वापरून कसं करायचं तो पण बघूया आणि नंतर मल्टीडायमेन्शनल बघूया. आता सेम बघा, एज इज इक्वल टू अरे पीटर 35 बीन 37 आणि फॉर इच लूप वापरले. फॉर इच लूप माहिती आहे तुम्हाला, फक्त अरेसाठी यूज करू शकता. फॉर इच लूप वापरले. एज ॲज व्हेरिएबल एक्स डॉट एक्स रॅट व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू आहे जी ती प्रिंट होणार. इचो की एक्स डॉट व्हॅल्यू. आता हा प्रोग्राम रन करून बघूया आपण असोसिएटिव्ह अरेचा लूपमधला आणि नंतर मल्टीडायमेन्शनल करूया. बघा सेम तसंच की पीटर व्हॅल्यू इज इक्वल टू 35, की इज इक्वल टू बेन व्हॅल्यू इज इक्वल टू 37, की इज इक्वल टू जॉय व्हॅल्यू इज इक्वल टू 43. आता आपण मल्टीडायमेन्शनल अरेचा प्रोग्राम बघूया. मल्टीडायमेन्शनल अरे सेम बघा, कार्समध्ये अरेमध्ये अरे घेतला आहे म्हणजे मल्टीडायमेन्शनल अरे. आता इचोमध्ये कारची पहिला अरे कोणता आहे आपला, हा अरे, आणि त्यातमध्ये आत हे वेगळे अरे आहेत. त्या अरेच्या पहिल्या 0ला कोणत्या व्हॅल्यू येणार आणि त्यामधल्या सेकंड अरेला 0 व्हॅल्यू कोणती आहे 22, म्हणजे वॉल्वो 22 अशी प्रिंट झाली पाहिजे. अशी प्रत्येकाला व्हॅल्यू वेगवेगळी प्रिंट होणार. आता हा प्रोग्राम पण रन करून बघूया मल्टीडायमेन्शनल अरेचा. सेम 22 आणि 18 सोल्ड इन स्टॉक वॉल्वो आणि 22 मग जसं सांगितलं त्याप्रमाणे सोल्ड 18. सेम BMW इन स्टॉक 15, सॅब इन स्टॉक फॉर 15. अशा पद्धतीने हे तिन्ही पण प्रोग्राम मल्टीडायमेन्शनल अरे, इंडेक्स्ड अरे आणि असोसिएटिव्ह अरे हे प्रोग्राम तुम्ही पण एकदा रन करून सगळे. इंडेक्स्ड अरे, असोसिएटिव्ह अरे. इंडेक्स्ड अरेमध्ये काय आहे, जो अरेच्या इंडेक्सला व्हॅल्यू असते ती इंटिजर व्हॅल्यू असते. असोसिएटिव्हमध्ये इंडेक्सच्या अरेला अरेच्या इंडेक्सला जी व्हॅल्यू असते ती स्ट्रिंग व्हॅल्यू अशी देऊ शकतो आपण. आणि मल्टीडायमेन्शनलमध्ये जो आपण अरे डिक्लेअर केला आहे तो अरेला जी व्हॅल्यू दिली आहे तीच ॲज अ अरे म्हणून ॲक्ट करू शकते. 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनलपर्यंतच आपल्याला बघायचं आहे. थँक्यू. ठीक आहे, हे प्रॅक्टिकल करून बघा सगळे प्रॅक्टिकल तुम्ही.